आपल्या इंजिन विद्यापीठामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. तर आता मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. विद्यापीठांमध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आणि त्या संशोधनाचा सामान्य नागरिकाला कसा फायदा होऊ शकेल? इंडस्ट्रियल ग्रोथ ही जशी आवश्यक आहे त्याच्याबरोबरच माणसातल्या गुणांचा वापर करून त्याची स्किल डेव्हलपमेंट आपल्याला कशी करता येईल. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की MGM विद्यापीठ, महात्मा गांधी मिशन, तर या विद्यापीठामध्ये जे काम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बायोटेक्नॉलॉजी किंवा फक्त AI याचा विचार आपण केलेला नाही. इकडे शिकणाऱ्या मुलाला NEPच्या प्रोव्हिजन्सचा फायदा घेऊन आपल्याला पॅरलली मायनर सब्जेक्ट्स म्हणून कुठले अजून विषय देता येतील. म्हणजे एखादा कॉम्प्युटर सायन्स करतोय तर त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करता येईल का, जेणेकरून सर्वांगीण शारीरिक विकाससुद्धा जर तुम्ही करू शकला तर तुमच्या बुद्धीला चांगलं काहीतरी करण्याची चालना मिळू शकते. अशा पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन, ह्युमन डेव्हलपमेंट आणि फिजिकल फिटनेस अशी त्रिसूत्री जशी तुमच्या विद्यापीठामध्ये आता तुम्ही अंगीकारलेली आहे, मला असं वाटतं की तो खरा स्वावलंबनाचा मार्ग आहे. सर, आपण मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलं. आज आपण MGM विद्यापीठाला भेट दिली. तर आपल्याला काय MGM विद्यापीठाला भेट दिल्यानंतर काय जाणवलं? की प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं ते समाधान. जसं मी सकाळी फेरफटका मारताना मला काही लोकं दिसली, 1-2 जणांशी मी बोललो. तर मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावरूनच मला कळत होतं की दे आर हॅपी. पण त्याच्यामुळे संख्या ही महत्त्वाची नसते. गुणात्मक बदल जेव्हा आपण घडवून आणतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाचा विकास होतो. आणि म्हणून MGM हे एका राष्ट्रपित्याच्या नावाने सुरू झालेलं विद्यापीठ, याच्यामध्ये ती क्षमता आहे. कारण इथला प्रत्येक विद्यार्थी संस्कारक्षम आणि स्किल डेव्हलपमेंटनी जर तो इतके होऊ शकतो आहे तर तो शेकडो अशा मुलांना त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करू शकेल. सर, शेवटचा प्रश्न. भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांना आपण काय 20व्या शतकामध्ये आईन्स्टाईनने एक सगळ्यात छोटा फॉर्म्युला शोधला होता, E=mc². पण 21व्या शतकातला फॉर्म्युला त्याच्याहून छोटा कुठला असेल तर E=F. म्हणजे एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर.